सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चला मध्ये घे म्हटले, चला मध्ये घे। शहरात प्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्यानंतर आदेशानुसार सर्वच पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील तसेच हत्यार बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी ठिकठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास सुरू केला आहे। भगूर नगरात दक्षपदासाठी सध्या निवडणुका सुरू असून आचारसंहिता लागू आहे। त्यातच आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जुन्या भांडणाची कुरापत काढून संदीप रामा वाघमारे राहणार समर्थ संसारी गाव यांना जुने बस स्टँड कृष्ण मंदिराच्या येथे रस्त्यात अडवून सराईत गुन्हेगार हर्षद उर्फ हर्या, नंदू त्रिभुवन, सीमा त्रिभुवन आणि आतिश जंगे राहणार डायमंड रो हाऊस गोरेवाडी व इतरांनी फायटरने बेदम मारहाण केली आहे, तसेच जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या खिशातील 1500 रुपयांची रोकड व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला। फिर्यादी यांनी तात्काळ देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या आदेशाने सदर आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। माझं नाव संदीप रामा वाघमारे। मी गेल्या काही दिवसा अगोदरच माझ्यावरती वार झाला, शनिवारी संध्याकाळी माझ्यावर वार झाला। पण या अगोदर या लोकांनी आतिश जंगे, हर्षद त्रिभुवन, संदीप त्रिभुवन, क्रिश त्रिभुवन, सीमा त्रिभुवन यांनी वारंवार मला थांबवून मला जीव मारायच्या धमक्या दिल्या आणि खूप वेळा तर त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर पण मला धमक्या दिल्या की आम्ही याला जीव मारून टाकू। मग त्यानंतर मी CP सरांकडे गेलो, CP सरांकडे अर्ज दिला, DSP सरांकडे अर्ज दिला। अर्ज दिल्यानंतर पण पोलीसवाले बोलले की तो काय आम्हाला सापडत नाही, तो तडीपार होता आणि तो काय आम्हाला सापडतच नाही। आणि शेवट मग त्यांनी संधी साधली मला, मी त्याला त्या दिवशी सापडलो आणि मग त्यांनी 5 जणांनी बरोबर टोळी केली। त्याच्यातून हे 3 जण हर्षद त्रिभुवन, आतिश जंगे आणि सीमा त्रिभुवन यांनी डायरेक्टली माझ्यावरती वार करायला चालू आणि संदीप त्रिभुवन हे म्हणे तुम्ही बघा आता काय करायचं आहे, नंतर आम्ही तुम्हाला काढून घेऊ, नाही का, तर याला सोडू नका। आणि मग ते जाऊन बरोबर दुकानामध्ये त्यांचे जिथं ते व्यवसाय करत होते तिथं जाऊन ते बसले, म्हणजे त्यांना पोलिसांनी त्यांच्यावरती संशय घेऊ नये म्हणून माझा मोबाईल पण काढून घेतला, अंगठी पण काढून घेतली आणि त्या पूर्ण केसमध्ये माझ्या मोबाईल आणि अंगठी विरुद्ध म्हणजे कोणी काही बोलतच नाही। मोबाईल आता 4 दिवस झाले, मला मोबाईल सुद्धा अजून मला रिकवर करून दिलेला नाही, नाही का। आणि माझ्या मुलीला माझ्या मुलाला मारायची धमकी देतात ते। माझे घरचे काही कागद घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, तर हे दोघे तिथंच बसलेले होते। तर माझ्या कोणत्या पोलीस स्टेशनला गेले? देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला गेले। दाखल केले तुम्ही? तक्रार केली? हो, तिथे तक्रार केलेली होती। तर या दोघांना जमा केलेलं होतं, हर्षद त्रिभुवन आणि आतिश जंगेला। माझी मम्मी तिथे गेली तर PSI समोर माझ्या मम्मीवरती ते धावले म्हणे तुझ्या पोरांनाही मारून टाकू आणि तुझ्या नातलगांनाही मारून टाकू आणि तुझे लहान जे नातू आहेत त्यांनाही मारून। ते माझ्या मुलीच्या शाळेमध्ये गेले तिथून म्हणे तुझ्या आईने तुला बोलवलं आणि ती बोलली की मी टीचरला कंप्लेंट करते। जशी ती बोलली की लगेच ते तिथून पळून गेले। मग ते कोण होते? हे 2 जणांना त्याने सोडून दिलं, क्रिश त्रिभुवन आणि संदीप त्रिभुवन हे पण संशयित गुन्हेगार आहे। एकावरती 4 जणांवरती ऑलरेडी हाफ मर्डर चालू आहे, आतिश जंगेवरती रेप केस ऑलरेडी चालू आहे, त्याच्यामध्ये पण तो बाहेर आहे। तपास आता कोणाकडे? तपास कोण करते? तपास येतो हे काय नाव त्यांचं, डुकरे साहेब त्यांच्याकडे आहे। पण अजूनही जे बाकीचे लोक जे आहेत, आता काल पण CP सरांकडे माझे सर्व लोक गेले होते, तर ते बोलले होते की बाकीच्या 2 जणांना पण अटक करा, पण त्या 2 जणांना काय अटक झाली नाही। आणि शाळेमध्ये कोण गेलं होतं माझ्या मुलीला हे करायला त्याचा देखील तपास झाला नाही, नाही का। तर मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा हीच माझी मागणी, अजून मला काही पाहिजे नाही, फक्त मला न्याय मिळावा। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।